नमस्कार मित्रांनो, तारीख होती 22 मार्च 2025ची. या दिवशी 25 वर्षीय वय असलेल्या सुरेंद्रचं लग्न झालं. त्याने लग्न करून त्याच्या पत्नीला घरी आणलं. 5 ते 6 दिवसानंतर 16व्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर सुरेंद्रच्या पत्नीला सुरेंद्रच्या रूममध्ये पाठवलं. तिथं बसलेला होता सुरेंद्र. त्याची पत्नी आली. त्या ठिकाणी ज्या वेळेला आली त्यावेळेला तिनं कापडं वगैरे काढली आणि सुरेंद्रपाशी जाऊन बसली. या सुरेंद्रला काहीच झालं नाही. सुरेंद्र आपलं तिकडं उलट्या साईडला तोंड करून लाईट बंद करून झोपी गेला. हिने खूप प्रयत्न केला की सुरेंद्रला तिच्याकडे ओढून घ्यावं. हिची ही इच्छा होती की याच्यासोबत संबंध करावे. आता प्रत्येक नवीन नवरीची इच्छा असते तिच्या पतीसोबत काही वेळ घालवावा, पण त्याने त्या रात्री तिच्यासोबत काहीच केलं नाही. सकाळी उठून सुरेंद्रच्या पत्नीने तिच्या सासूला गाठला आणि म्हणली की तुझा पोरगा नामर्द आहे, त्याने रात्रभर माझ्यासोबत काहीच केलं नाही. त्यावेळेला सुरेंद्रच्या आईला राग आला. तिने तिच्या सुनेच्या कानाखाली लावली आणि म्हणली की हे शक्यच नाही, माझा पोरगा मर्दच आहे आणि मी तुला हे साबित करूनच दाखवेल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या रात्री तिच्या आईने स्वतःची कापडं काढून सुरेंद्रच्या रूममध्ये झोपली. आता ज्या वेळेला सुरेंद्र रात्री आला त्यावेळेला त्याने बघितलं त्या ठिकाणी त्याची पत्नी नाही, तर तिची कापडं काढून तर नग्न अवस्थेत त्याची आई झोपलेली आहे. त्यावेळेला त्या रात्री त्या रूममध्ये असं काही घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तर मित्रांनो, काय आहे पूर्ण घटना मी तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण नक्कीच करा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आल्याबद्दल धन्यवाद. सुरेंद्रचं ज्या वेळेला 21 वर्ष वय होतं त्यावेळेला त्याने कॉलेज पूर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागलेला होता. जेव्हापासून हा सुरेंद्र नोकरीला लागलेला होता तेव्हापासून याचं आयुष्य एकदमच मस्त चाललेलं होतं. या सुरेंद्रबद्दल बोलायचं झालं तर हा सुरेंद्र एका मिडल क्लास फॅमिलीमधून यायचा. याच्या वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालेलं होतं. त्याची आई कमलादेवी या एकटीनेच याला सांभाळलेलं होतं. कमलादेवी ज्या वेळेला तिचा पती गेला त्यावेळेला शेती करायची आणि येणाऱ्या उत्पन्नातून पोराचं घर खर्च चालवायची. 3-4 एकर शेती होती, त्यामध्ये वैरण चारा करायची. त्यातून 2 गायी सांभाळून त्या गायीच्या दुधातला पैसा सुरेंद्रच्या शिक्षणावरती खर्च करायची. सुरेंद्रला एक बहीण पण होती, पण तिचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. आता सुरेंद्रच्या बहिणीच्या लग्नाची एक मस्त स्टोरी आहे तुम्हाला सांगतो. या कमलादेवीचं ना एका गावातल्या व्यक्तीसोबत अफेअर होतं. त्याचं भरपूर दिवस झालं अफेअर होतं. आता या दोघांना भेटणं होईना कारण यांची पोरं मोठी होत होती. त्यावेळेला या रामपालने त्या कमलादेवीला म्हणला की सगळं खरं आहे, तू माझ्यासोबत आहे, तू भरपूर दिवस झाले माझ्यासोबत फिरती, पण आता इथून पुढे आपल्याला असं भेटता येणार नाही. माझी ही मुलं मोठी होत आहेत, तुझी ही मुलं मोठी होत आहेत, माझ्या पोराचं आता लग्न करायचं आहे. जर गावामध्ये समजलं की पोराचा बाप असा फिरतोय त्यावेळेला ही कमलादेवी म्हणते की यामध्ये अवघड काय आहे, तुझ्या पोराचं लग्न करायचं आहे ना, माझी पोरगी आहे ना. आणि रामपालच्या त्या पोराचं लग्न लावून देण्यात येतं. आता या दोघांना भेटण्याचं एक साधनच आणि एक कारणच भेटलं होतं. कधीही हे दोघं भेटायचे, संबंध बनवायचे, या दोघांना कसलीही अडचण आली नाही. कमलादेवी आता अतिशय खुश राहू लागली होती. तिला चांगलाच दुसरीकडे हा जो सुरेंद्र होता, दुसरीकडे हा सुरेंद्र जसा जसा मोठा होत होता तसा शिक्षणात चांगला हुशार असल्यामुळे याला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. पण काही पैशाची गरज होती, पैसे कमी पडत होते. एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर लाखो रुपये लागतात आणि या कमलादेवीपाशी तर एवढे पैसे नव्हते. मग आता या रामपाल म्हणला की ठीक आहे, मी तुला पैसे देतो, पण माझी पोरगी आहे तुला माहिती आहे, जर तुझा पोरगा नोकरी लागला माझ्या पोरीचं लग्न तुझ्या पोरासोबत लावून दे. त्यावेळेला ही कमलादेवी रामपालला होकार देते, त्याच्याकडून 2-1 लाख रुपये घेते आणि या सुरेंद्रचं ॲडमिशन एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केलं जातं. त्या ठिकाणी हा चांगल्या प्रकारे शिक्षण घेतो. सुरेंद्र चांगल्या मार्काने पास झाला. पास झाल्यानंतर एका मोठ्या कंपनीतून याला ऑफर आली. वर्षाचे 3-4 लाख रुपये सुरुवातीला स्टार्टिंग होती. या सुरेंद्रने त्या ठिकाणी ही ऑफर ॲक्सेप्ट केली. म्हणला की पुढे जसा अनुभव वाढेल तसं पैसे वाढत जातील. त्यामुळे त्याने त्या ठिकाणी काम करायला चालू केलं. या सुरेंद्रने त्याच्या आईला सांगितलं की माझी नोकरी लागली, 3-4 लाख रुपये पगार भेटतोय. त्याची आई आनंदी झाली. म्हणली की जेव्हापासून तुझा बाप गेलाय तेव्हापासून या घराला कोणी सहारा नव्हता, तुझी नोकरी लागली, आता मी निवांतपणे माझा आयुष्य घालवू शकेल. सुरेंद्र त्याच्या आईचं हे बोलणं ऐकून भावूक होतो आणि म्हणतो की हो, तुझं बरोबर आहे, तू खूप कष्ट केले, तू आता निवांत राहा, कुठं कामाला जायची गरज नाही. त्यावेळेला त्याची आई कमलादेवी म्हणते हो चालेल, काही अडचण नाही. दुसरीकडे या रामपालची पोरगी जी होती ती आता 12वीमध्ये शिक्षण घेत होती. तो थांबला होता की 12वी-13वी होईपर्यंत, तिचं वय पूर्ण होईपर्यंत. त्याच्यानंतर तो या कमलादेवीच्या मागच लागणार होता. आणि दुसरीकडे या सुरेंद्रला नोकरी लागून 1-2 वर्ष झालेली होती. याच्या पगारामध्ये चांगलाच वाढ झालेला होता.
अनुभवी व्यक्ती बनला होता, हुशार होता मुळातच. त्याच्यामुळे याला आता वर्षाचे 10-12 लाख कोणीही द्यायला तयार होते. याने कंपनी स्विच केली. त्याच्यानंतर चांगला पगार मिळाला. आता या सुरेंद्रचं वय 24 वर्ष झालं होतं. त्यावेळेला त्याची आई म्हणते की, बाळा किती दिवस तू असा राहणार आहे, नोकरी लागली, तुझ्या बहिणीचं लग्न झालं, तू पण लग्न करून टाक. सुरेंद्र म्हणतो, हो लग्न करायचंच आहे, मलाही तुला काहीतरी सांगायचं होतं. माझी एक गर्लफ्रेंड आहे, तिच्यासोबत मला लग्न करायचं आहे. ज्या वेळेला त्याची आई असं ऐकते त्यावेळेला ती एकदम शॉक होते आणि म्हणते की, अरे मी तर तुझ्यासाठी एक पोरगी बघून ठेवली होती. तुझी जी बहीण आहे ना, तिची नणंद, तो रामपाल त्याची पोरगी. त्यावेळेला सुरेंद्र म्हणतो की हे शक्य नाही, मला एक गर्लफ्रेंड आहे आणि मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे. आता ज्या वेळेला त्याची आई असं ऐकते त्यावेळेला म्हणते की, मी तर त्याला शब्द दिला आहे, त्याने आपल्याला पैसे पण दिले होतं तुझ्या शिक्षणासाठी. याच शब्दावरती दिलं होतं की तू त्याच्या पोरीसोबत लग्न करशील. हा त्यावेळेला सुरेंद्र म्हणतो की, तुझ्या वचनासाठी मी माझं आयुष्य खराब करून घेऊ काय? मला नाही हे शक्य होणार. बघ तू तुझ्या हिशोबाने काय करायचं आहे. त्यावेळेला सुरेंद्रला त्याची आई धमकी देऊ लागते की, तू जर नाही लग्न केलं तर मी माझा प्राण सोडेल. आईची अशी धमकी ऐकून हा सुरेंद्र शांत झाला आणि लग्नासाठी तयार झाला. दुसरीकडे त्याच्या मनात असं पण होतं की, मी जर तिच्यासोबत नाही लग्न केलं तर माझ्या बहिणीला ते त्रास देतील आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीचं आयुष्य वाटोळ होईल. त्यामुळे त्याने होकार दिला. होकार दिल्यानंतर त्या दोघांचा साखरपुडा झाला. काही दिवसातच या दोघांचं लग्नही लावून देण्यात आलं. चांगल्या प्रकारे धूमधडाक्यात लग्न लावलं. या रामपालची पोरगी सुरेंद्रसोबत लग्न करून या कमलादेवीच्या घरी आली होती. ज्या वेळेला ही घरी आली, काही दिवसानंतर या दोघांचा 16व्याचा कार्यक्रम झाला. त्या रामपालची पोरगी तर एकदम आनंदी होती, पण हा सुरेंद्र जो होता तो एकदम निराश असायचा. त्याला वाटायचं की माझ्या गर्लफ्रेंडसोबत माझं लग्न झालं नाही, मला प्रेम भेटणार नाही. त्यामुळे आता तो या रामपालच्या पोरीकडे अजिबात बघत नव्हता. तो त्या ठिकाणी तिला इग्नोर करायचा. ती तिच्या सासूला सांगते की असं असं घडले. तिची सासू म्हणते की, सुरुवातीचे काही दिवस असं होतच असतं, तू शांत बस. त्याच्यामुळे ती त्या ठिकाणी शांत बसते. आता काही दिवसानंतर या दोघांचा 16व्याचा कार्यक्रम उरकला जातो. कार्यक्रम उरकल्यानंतर या सुट्टीला तिच्या रूममध्ये ढकलून देते. त्या ठिकाणी हा सुरेंद्र झोपलेला होता. ती सुरेंद्रपाशी गेली. सुरेंद्रपाशी गेल्यानंतर त्याला बोलायचा प्रयत्न करू लागली, पण तो बोलतच नव्हता. त्याला वाटलं की लाजत असेल, घरातली सगळी झोपेपर्यंत शांत बसेल. रात्रीची 1 वाजल्या, सगळी झोपी गेली तरी हा शांतच. आता ही स्वतःहून त्याच्या पाशी गेली, त्याला बोलू लागली, त्याचा हात धरू लागली. त्यावेळेला तो हात झटकून द्यायचा आणि दुसरीकडे तोंड करून झोपायचा. त्यावेळेला तिच्या मनामध्ये शंका आली, ही तसला व्यक्ती जर नाही ना, याला पोरींमध्ये इंटरेस्ट नसेल, असं असेल तर माझं आयुष्य बरबाद झालं. पण तसं कारण नव्हतं. हा जो सुरेंद्र होता हा त्याच्या गर्लफ्रेंडसाठी असं करत होता. त्याच्या मनामधली इच्छाच मेली होती की या सुट्टीसोबत त्याने काही करावं. त्याला त्याच्या गर्लफ्रेंड आठवायची. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सांगितलं होतं, तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी माझा जीव देईन. त्याच्या मनामध्ये तीच होतं की तिने काय करून घेतलं असेल काय नाही. त्यामुळे त्याने त्या रात्री तिच्यासोबत काहीच केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुट्टी उठली आणि तिच्या सासूपाशी गेली. कमलादेवीपाशी जाऊन म्हणते की, तुझा पोरगा पोरांमध्ये इंटरेस्ट ठेवतो काय? पोरींमध्ये अजिबात इंटरेस्ट ठेवत नाही. याने रात्रभर माझ्यासोबत काहीच केलं नाही, नामर्द आहे तो. ज्या वेळेला ती कमलादेवी असं ऐकते पोराबद्दल त्यावेळेला ती तिच्या सुनीच्या कानाखाली लावते आणि म्हणते की, हे शक्यच नाही, माझा पोरगा आहे आणि असं होऊच शकत नाही. तू फक्त अजून काही दिवस कळ काढ. त्याच्या मनाविरुद्ध झालं त्यामुळे तो असं करत असेल. त्यावेळेला ती सुट्टी होकार देते आणि दुसऱ्या दिवशी रूममध्ये जाते. आता त्या सुरेंद्रसोबत खूप बोलायचा प्रयत्न करते, पण त्याच्यासोबत बोलूनही काही उपयोग होत नाही. तो सुरेंद्र हिला कसलाच भाव देत नाही. दिवसामागे दिवस जात होते. 8 ते 10 दिवस गेल्यानंतर ती पुन्हा तिच्या सासूपाशी गेली आणि म्हणली की, नाही शक्य नाही माझ्याकडून तर. आता तूच बघ, मला तर 100% वाटतं तुझा पोरगा नामर्द आहे. आता कमलादेवी असं ऐकल्यानंतर म्हणते की, ठीक आहे, आज एक काम करते, मला तर तुझ्यावरती शक आहे. मला वाटतं तुझं लफडं बाहेर असेल, त्यामुळे तू त्याच्यासोबत काही करत नसशील. माझा पोरगा एकदम लाजाळू आहे, तो सांगत नाही आणि तू त्याच्यावरती आरोप लावते. एक काम कर, आज रात्री तो कामावरून येईल ना, त्यावेळेला जेवण करून तो डायरेक्ट रूममध्ये जातोय. तुझ्या जागी मी झोपी जाईल. त्या ठिकाणी मला समजेल जर काय करायला लागला तो खरंच नामर्द नाही, तो खोटं बोलते. त्याची सून म्हणते की, ठीक आहे, आज मी तुझ्या रूममध्ये झोपते, तू माझ्या रूममध्ये झोप. कमलादेवी रात्रीचे 8-9 वाजता सुरेंद्रच्या रूममध्ये जाऊन लाईट बंद करून कापडं काढून त्या ठिकाणी झोपी जाते. दुसरीकडे सुरेंद्र कंपनीतून कामावरून आला. रात्रीचे 8-9 वाजलेले होते. कटाळून गेलेला होता. जेवण पाणी केलं. त्याने बघितलं की आज त्याची आई पण नाही आणि त्याची पत्नी पण नाही. त्याला वाटलं की दोघे एकमेकाच्या रूममध्ये झोपले असतील आपापल्या. त्याने डायरेक्ट जेवण केलं, थोडंफार फ्रेश झाला आणि रूममध्ये जाऊन झोपला. आज त्याला थोडंसं वेगळं जाणवत होतं. त्याची जी पत्नी होती ती सडपातळ होती आणि अचानकच एवढं मोठं पोतं ठेवल्यासारखं वाटलं त्याला. त्याने उघडून बघितलं
तर त्याची आई त्या ठिकाणी निर्वस्त्र झोपलेली आहे. ज्या वेळेला कमलादेवीला असं बघतो त्यावेळेला सुरेंद्र अचानक रागावायला लागतो आणि त्या कमलादेवीला म्हणतो, तू काय करते इथं, ती पण अशा अवस्थेत, मी चुकीच्या तर रूममध्ये आलो नाही ना. तो बघतो तर त्याचीच रूम आहे. त्यावेळेला तो आईला विचारू लागतो. कमलादेवी म्हणते की ही तुझी पत्नी म्हणत होती की तू नामर्द आहे आणि त्याच्यामुळे मी ही चेक करण्यासाठी तुझ्यापाशी अशी झोपले. ज्यावेळेला आईचं असं शब्द ऐकवतो त्यावेळेला त्याचा पारा चढतो. त्याला राग येऊ लागतो आईबद्दल पण आणि त्याच्या पत्नीबद्दल पण. या सुरेंद्रने त्या दोघींना एका रूममध्ये बोलवलं आणि त्यांच्यासोबत वाद करायला चालू केला. वाद एवढा मोठा होता की आसपासच्या लोकांना समजू लागलं, पण आसपासचे लोक काय करू शकत नव्हते. लोकांच्या घरी जाऊन काय बोलू शकत नव्हती. त्या ठिकाणी या सुरेंद्रने काठी काढली, त्याच्या पत्नीला आणि आईला मारायला चालू केलं. मारहाण एवढी जबरदस्त होती. या मारहाणीमध्ये त्याच्या आईचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला. ज्या वेळेला त्याला कळलं की त्याच्या हातून काय घडले आणि हे कोणामुळं घडले तर त्याच्या पत्नीमुळे, तर तिलाही त्याने त्या ठिकाणी खल्लास केलं, संपवलं मारहाण करून. आता या दोघींना संपवून हा सुरेंद्र त्याची बॅग घेऊन त्याच्या गर्लफ्रेंडपाशी गेला आणि तिला म्हणू लागला की मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला आणि आईला संपवले, आता आपण दोघं सोबत राहू. हे सगळं ऐकून त्याची गर्लफ्रेंड म्हणते की हे शक्य नाही, तू गुन्हा करून आलाय, त्याच्यामुळे मी तुझ्यासोबत राहू शकत नाहीत. काय माहीत पोलीस तुला कधी पकडतील. सुरेंद्र म्हणतो काय, अरे मी तुझ्यासाठी केलं हे सगळं आणि तू अशी म्हणते. त्यावेळेला सुरेंद्रला राग आला. त्याने त्या ठिकाणी त्याच्या गर्लफ्रेंडला संपवलं आणि पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांपाशी जाऊन सरेंडर केलं आणि म्हणला की माझ्या घरी 2 मृतदेह पडलेत, आईचे आणि पत्नीचे आणि दुसऱ्या घरी गर्लफ्रेंडचा. मी तिघांनाही मारले. माझं लग्न झालं होतं काही दिवसापूर्वी. तुम्ही जाऊन चेक करा. पोलीस आता त्यांच्या घरी जातात, बघतात तर आई आणि त्याची पत्नी पडलेली होती. आई अर्धनग्न अवस्थेत आहे आणि दुसरं त्याची गर्लफ्रेंड पडलेली होती, तीही त्या ठिकाणी होती. ती तिघांची बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली आणि या सुरेंद्रवरती चांगल्या प्रकारे गुन्हा दाखल केला आणि याच्यावर पुढे चालून याच्यावरती योग्य ती कारवाई होईलच. पण मित्रांनो, आता मला सांगा, या सुरेंद्रनं जिच्यासाठी हे सगळं कांड केलं त्याच पोरीने त्याला नकार दिला म्हटल्यावर त्याचं डोकं फिरणार होतं का नाही? आणि त्याच्या आधी त्याच्या आईसोबत जे केलं त्यानं, कायदा हातात घेतला, ते योग्य होतं का चुकीचं होतं हे पण कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण नक्कीच करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.